बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आणि मेसेज आले की हळदीमध्ये जी सड असते ती ओळखायची कशी. आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते की जेव्हा आपला पोंगा उपटून येतो इझिली किंवा खालचे फुटवे सडलेले असतात तर ते हळदीमध्ये खूप प्रमाणामध्ये सड लागलेली आहे असे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते. मित्रांनो, आता आपण हा प्लॉट बघू शकतात. एकंदरीत पूर्ण प्लॉट हा हिरवा आहे, फुटव्याची संख्या चांगली आहे, पण या हळदीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सड लागलेली आहे. तर सडाचे लक्षण जर का ओळखायचे असले तर सड लागायचे पण 3 स्टेज असतात. सर्वात पहिले आपली हळद पिवळी दिसते. नंतर आपण बघू शकतात आपल्या हळदीच्या पानावरती जर अशा प्रकारे आपला डाग दिसत आला तर आपल्याला समजून जायचं आपल्या हळदीला सड लागलेली आहे. तर आता हे आपण तुम्हाला उपटून दाखवू की याला सड लागलेली आहे की नाही. तर आपण हे बघू शकतात की या हळदीला सडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणून मित्रांनो, सड जर का आपल्या शेतामध्ये पाहिजे असेल तर फक्त जळालेलं पान म्हणून बघू नका की आपल्या हळदीला जर का जळालेलं पान आहे तर सड लागलेली आहे. अशा प्रकारे जर का आपल्या हळदीवरती पाण्याचे डाग वगैरे असेल तर हा आपल्या हळदीला झालेला सडीचा प्रादुर्भाव आहे. म्हणून वेळेतच याचं निदान करा. निदान करायचं असेल तर आपण प्रति एकरी 250 ग्राम कोसाईड भारत सर्टीचं वापरू शकतात किंवा जीएसपी कंपनीचं पीसीटी हे आपण ड्रिपनी 250 मिली सोडू शकतात. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.